नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MA भाग 1 मधील पहिल्या सेमिस्टरमधलं भारतातील राजकीय संस्था ह्या लेक्चरची जी मागच्या लेक्चरमध्ये आपण जे भारतातल्या राष्ट्रवादी संस्कृतीचा जो वारसा प्रामुख्याने भारतातील राजकीय संस्थांच्या अनुषंगाने अभ्यासला, त्याचाच पुढचा मुद्दा आज आपल्याला अभ्यासायचा आहे। म्हणजे भारतातल्या राजकीय संस्था आणि ह्या राजकीय संस्था कशा पद्धतीने विकसित झाल्या ते बघत असताना आपण त्या प्रकरणामधलं पहिला जो टॉपिक आपण अभ्यासला तो होता भारताचा राष्ट्रवादी वारसा। आता त्या राष्ट्रवादी वारशामधलं प्रामुख्याने पुढचा आज आपल्याला जो टॉपिक अभ्यासायचा आहे त्या टॉपिकचं नाव आहे भारतातील सामाजिक विकास आणि सामाजिक स्थित्यंतर। प्रामुख्याने ज्यावेळेस आपण कोणत्या पण राजकीय व्यवस्थांचा अभ्यास करत असतो, त्या राजकीय व्यवस्थांचा विकास क्रम ज्यावेळेस अभ्यासत असतो त्यावेळेस त्या राजकीय व्यवस्थांच्या विकासावरती त्या राजकीय व्यवस्थांचा विकास हा प्रामुख्याने त्या देशाच्या सामाजिक विकास आणि सामाजिक स्थित्यंतरावरती अवलंबून असतो। म्हणजे कोणत्या पण देशाचा राजकीय विकास किती चांगल्या पद्धतीने झालेला आहे हे कशावरून कळत असतं, तर त्या देशातला समाज किती चांगल्या पद्धतीने विकसित आहे, त्या देशातलं सामाजिक स्थित्यंतर किती चांगल्या आधुनिक पद्धतीने घडून आलेलं आहे, यावरून त्या देशाचा विकसित किंवा अविकसित हा दर्जा आधुनिक कालखंडामध्ये ठरत असतो। प्रामुख्याने भारताचा एकंदरीत राजकीय विकास आणि स्वातंत्र्यानंतरची गेली 70-72 वर्षाचा एकंदरीत आपण अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येते की भारताच्या ह्या स्वातंत्र्योत्तर भारताच्या विकास प्रक्रियेमध्ये सामाजिक जीवनाची जी जडणघडण झालेली आहे ती बहुतांशी विकासाच्या मार्गाकडे चालत असलेली बघायला मिळते। पण हे सगळं बघत असताना त्या भारताच्या सामाजिक विकास प्रक्रियेच्या अनुषंगाने तो विकास घडत येत असताना काही मुद्दे आपल्याला या ठिकाणी त्याची चर्चा करणं खूप गरजेचं आहे। कारण फक्त देशाची राजकीय व्यवस्था समजावून घेत असताना किंवा देशाच्या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करत असताना त्या राजकीय व्यवस्थेवरती खूप मोठा प्रभाव ह्या सामाजिक व्यवस्थेचा असतो। कारण त्या सामाजिक व्यवस्थेनुसारच त्या देशातली राजकीय व्यवस्था आकार घेत असते। म्हणजे एकंदरीत भारताच्या प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड आणि आधुनिक कालखंडाचा जरी आपण अभ्यास केला तर प्रत्येक व्यवस्थेमध्ये जी काही राजकीय व्यवस्था होती त्या राजकीय व्यवस्थेचा आधार हा सामाजिक त्या ठिकाणचं जे वातावरण होतं तो असलेला बघायला मिळतो। मग आपण जर बघितलं तर सर्वप्रथम आपण भारताच्या सामाजिक विकासामध्ये प्रामुख्याने आपल्याला कोणत्या विषयात चर्चा करायची आहे, तर प्रथम जो पहिला मुद्दा आहे सामाजिक संस्थांचे आधुनिकीकरण, दुसरा मुद्दा आहे सामाजिक विकास, तिसरा मुद्दा आहे व्यक्तिवादी समाज व्यवस्था, चौथा मुद्दा आहे सामाजिक समस्यांचा उद्भव आणि पाचवा मुद्दा आहे अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण। म्हणजे ह्या मुद्द्यांच्या अनुषंगाने भारताचा सामाजिक विकास कशा पद्धतीने झाला याचा प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे। आता पहिला मुद्दा जर आपण बघितला की सामाजिक संस्थांचे आधुनिकीकरण, म्हणजे जशा राजकीय संस्था स्वातंत्र्यानंतर ज्या विकसित झाल्या त्या संस्थांच्या विकासक्रमाची आपण माहिती बघितली की कशा पद्धतीने भारताच्या स्वातंत्र्य चळवळीपासून त्या संस्थांच्या विकासासाठीची जशी पार्श्वभूमी तयार झालेली होती तशाच ह्या सामाजिक संस्थांचं आधुनिकीकरण कशा पद्धतीने झालं तर त्याचा सुद्धा जर आपण विचार केला। आता या सामाजिक संस्थांमध्ये प्रामुख्याने कोणत्या संस्था येतात तर धर्मसंस्था, त्यानंतर जाती व्यवस्था, कुटुंब संस्था, म्हणजे ह्या ज्या संस्था आहेत ह्या भारताच्या सांस्कृतिक विकासाबरोबर निर्माण झालेल्या या संस्था आहेत। प्रत्येक समाजाने, प्रत्येक नागरिक समूहाने आपले जीवन अधिक चांगल्या पद्धतीने जीवन जगण्यासाठीच्या गरजेतून त्यांच्या जसा विकास होत गेला तशा त्या विकासक्रमानुसार ह्या संस्था निर्माण झालेल्या बघायला मिळतात। मग आज जर आपण बघितलं तर धर्मसंस्था, जात व्यवस्था, कुटुंब संस्था, विवाह संस्था, या सगळ्या संस्था आपण जर त्यांचा विकासक्रम जर बघितला प्रामुख्याने सामाजिक संस्थांच्या आधुनिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर, तर आज भारतामधलं जे सामाजिक जीवन आहे आणि त्या सामाजिक जीवनामधलं जर आपण वैशिष्ट्य जर विचार केला तर त्यामध्ये असं दिसून येतं की जगाच्या कोणत्या पण देशातल्या समाजव्यवस्थेमध्ये नसलेलं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर जात व्यवस्था। म्हणजे भारताच्या समाजव्यवस्थेला असलेला तो एक कलंक पण आपण म्हणू शकतो, कारण भारताच्या एकंदरीत सामाजिक जीवनामध्ये खूप प्रभावी असलेला तो घटक आहे आणि त्या जाती व्यवस्थेचे खूप दूरगामी स्वरूपाचे परिणाम देशाच्या एकंदरीत राजकारणावरती, राजकीय व्यवस्थांवरती सुद्धा आपल्याला दिसून येत असतात। वारंवार जे काही तणावाचे प्रसंग निर्माण होतात त्या तणावाचे प्रसंग निर्माण होण्यामागे कुठेतरी त्या जातीय व्यवस्था असलेल्या आपल्याला बघायला मिळतात। म्हणजे प्राचीन कालखंडाच्या भारताच्या सामाजिक जीवनाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी प्रामुख्याने जातीय व्यवस्था इतक्या तीव्र स्वरूपाच्या असलेल्या दिसून येत नाही। पण मध्ययुगीन कालखंड जो मानवी जीवनाच्या विकासाचा अंधारयुग असं म्हटलं जातं त्या कालखंडामध्ये प्रामुख्याने भारतीय समाजव्यवस्थेमध्ये ह्या जातीय व्यवस्थेचा स्तंभ माजलेलं दिसून येतं आणि त्या जातीय व्यवस्थेने मानवाच्या समाज जीवनाच्या ज्या शृंखलांमध्ये बंद केलं त्या जाती व्यवस्थेमुळे काय झालं की सामाजिक अलगतावाद मोठ्या प्रमाणात वाढीस लागला आणि त्याच्यामुळे आज जर आपण भारताच्या समाज व्यवस्थेचा प्रामुख्याने विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचा आधुनिकीकरणामध्ये भारताच्या सामाजिक जीवनाच्या आधुनिकीकरणामध्ये एक
खूप मोठी समस्या असलेली आपल्याला बघायला मिळते. पण तरी पण गेल्या स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये आपण जर भारताच्या प्रामुख्याने विचार केला तर भारतीय संविधानाने या ठिकाणी जे राज्य कायद्याचं राज्य निर्माण केलं, त्या कायद्याच्या राज्यामुळे त्यानंतर ज्या काही व्यवस्था ज्या संधी उपलब्ध या ठिकाणच्या नागरिकांना उपलब्ध करून दिल्या, त्यामुळे काही प्रमाणात तरी ती जाती व्यवस्था कुठेतरी आता शिथिल होत असताना दिसून येते. ती विवाह संस्थाचं जे प्राबल्य होतं की जे गोत्र पद्धत असेल त्यामध्ये सुद्धा कुठेतरी आता आपल्याला शिथिलता दिसून येते आणि त्याच्यामुळे एक थोडं आपल्याला बघायला मिळतं की जाती व्यवस्थेचं प्राबल्य भारतीय समाजव्यवस्थेमधून थोडं कमी होताना दिसून येतं. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी बघू शकतो की सामाजिक विकास. आता सामाजिक विकास ही प्रक्रिया एका दिवसात घडणारी नसते, हजारो वर्षाची परंपरा त्या ठिकाणी असते. म्हणजे कोणता पण एखादा राज्यकर्ता आला आणि त्या राज्यकर्त्यांनी तो राज्यकर्ता नवीन राजकीय व्यवस्था निर्माण करू शकतो, पण नवीन सामाजिक व्यवस्था तो निर्माण करू शकत नाही. तर ती नवीन सामाजिक व्यवस्था निर्माण होण्यामागे त्या संस्कृतीचा खूप मोठा वाटा असतो. त्या देशाच्या जी काही हजारो वर्षाची परंपरा असते त्या परंपरेवरती त्या देशाचा सामाजिक विकास अवलंबून असलेला बघायला मिळतो. मग भारताच्या सामाजिक विकासाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला असं बघायला मिळतं की सिंधू संस्कृतीपासून जी विकासाची प्रक्रिया भारताच्या सामाजिक जीवनाची सुरू झाली. मग मध्ययुगीन कालखंडामध्ये आपण बघितलं की अनेक आक्रमणं या देशावरती झाले, वेगवेगळे आक्रमणं झाले. त्या आक्रमणांमधून या सामाजिक जीवनाने वेगळा आकार घेतला. त्या वेगवेगळ्या आक्रमक आलेले राज्यकर्ते त्यांची जी संस्कृती, मग त्या संस्कृतीचा स्वीकार या ठिकाणी या देशामध्ये प्रामुख्याने केला गेला. आणि त्याच्यानंतर आपण बघतो की आधुनिक कालखंडामध्ये ब्रिटिश राजवट, त्या ब्रिटिश राजवटीबद्दल बरोबरच त्यांची जी काही नवीन मूल्य त्यांचा या ठिकाणी प्रभाव पडला आणि त्याच्यातूनच आपण जे आधुनिक भारताचं आजची समाज व्यवस्था बघतो त्या सामाजिक जीवनावरती या सगळ्या कालखंडाचा प्रभाव पडलेला दिसून येतो. म्हणजे सामाजिक विकास आज जर आपण बघितलं की आधुनिक मूल्य, मानवतावाद, व्यक्तिवाद, लोकशाही, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व ही जी तत्व आपण घेतलेली आहेत, या सगळ्या तत्वांचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर ही सगळी तत्व आजच्या आपल्या सामाजिक जीवनाच्या विकास प्रक्रियेमध्ये खूप महत्त्वाची आहेत. आणि प्रामुख्याने ही तत्व आधुनिक कालखंडाची जी म्हणून तत्व ओळखली जातात ते सगळी तत्व ब्रिटिश राज्यकर्त्यांचं भारतामध्ये आगमन झालं. त्याच्यानंतर जी काही प्रबोधनाची चळवळ सुरू झाली आणि त्यानंतर प्रामुख्याने भारतामध्ये ह्या जी आधुनिक मानवी समाजाची जी तत्व आहेत त्या तत्वांचा रुजण्यास कुठेतरी सुरुवात झालेली बघायला मिळते. म्हणजे मध्ययुगीन कालखंडामध्ये जे अंधारमय वातावरण देशामध्ये निर्माण झालेलं होतं, कर्मकांड, अंधश्रद्धा यांचा जो बाजार देशामध्ये भरलेला होता तो कुठेतरी ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये जे प्रबोधनाची पहाट या ठिकाणी निर्माण झाली त्यानंतर हळूहळू या देशाच्या सामाजिक विकासाच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली बघायला मिळते. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की व्यक्तिवादी समाजव्यवस्था, व्यक्तिवादी समाजव्यवस्था. म्हणजे व्यक्तिवादी म्हणजे काय तर या व्यवस्थेमध्ये सामाजिक हितापेक्षा राष्ट्रीय हिताच्या एकंदरीत संकल्पनेपेक्षा व्यक्तीचा विकास खूप महत्त्वाचा मानला गेला. म्हणजे हुकुमशाही शासन व्यवस्थेमध्ये राष्ट्रहित खूप महत्त्वाचं मानलं जातं, तसं लोकशाही शासन व्यवस्थेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असतं की व्यक्तीचं हित खूप महत्त्वाचं असतं. व्यक्तिहित म्हणजे ज्यावेळेस राज्यघटनेची निर्मिती चालू होती, राज्यघटनेच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये अनेक चर्चा, विनिमय आणि त्यामध्ये देशाचं मग नंतरचं या ठिकाणची वाटचाल कशी असावी याविषयी जे काही चर्चा विनिमय होत होता त्यामध्ये राष्ट्रहित महत्त्वाचं मानायचं, समाजहित महत्त्वाचं मानायचं की व्यक्तिहित महत्त्वाचं मानायचं, याच्यावरती सुद्धा खूप महत्त्वाची चर्चा झाली. आणि त्या ठिकाणी सामूहिक हितापेक्षा व्यक्तिहित खूप महत्त्वाचं मानलं गेलं. कारण प्रत्येक व्यक्तीला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असतं आणि प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे विचार, आचार ते निर्माण होण्यासाठी कशाची गरज असते, प्रत्येक व्यक्ती स्वावलंबी होण्यासाठी कशाची गरज असते तर त्याचं एक स्वतंत्र व्यक्तिनिष्ठ व्यक्तिमत्व घडणं गरजेचं असतं. आणि त्यामुळे आपल्या देशामध्ये जी काही लोकशाही शासन व्यवस्था निर्माण झाली किंवा जी लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारली त्या लोकशाही शासन व्यवस्थेतून निर्माण झालेले हे तत्व आपल्याला बघायला मिळतं की व्यक्तिवादी विचार प्रभाव. कारण कोणत्या पण समाज म्हणजे आपण भारतीय समाजव्यवस्थेचा या अनुषंगाने, व्यक्तिवादी समाजव्यवस्थेच्या अनुषंगाने आपण जर अभ्यासलं तर त्या ठिकाणी व्होल्टेअर नावाचा जो फ्रेंच विचारवंत होता त्या व्होल्टेअरचं एक जगप्रसिद्ध विधान आहे या व्यक्तिवादाच्या संदर्भात. त्याविषयी तो असं म्हणतो, व्होल्टेअर असं म्हणतो व्यक्तिवादाच्या याच्या संदर्भात की मित्रा, तुझं मत जरी माझ्यापेक्षा वेगळं असेल पण तुझं मत मांडण्यासाठी एक स्वतंत्र वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी आणि ते तुझं मत तुला स्वतंत्रपणे समाजामध्ये मांडण्यासाठी मला त्या ठिकाणी माझ्या जीवाची जरी प्राणाची जरी आहुती त्या ठिकाणी द्यावी लागली तरी पण मी देईल, पण तुला तुझं मत मांडण्यासाठीचे वातावरण निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करेल. म्हणजे व्यक्तिनिष्ठ समाज म्हणजे काय तर प्रत्येकाला या ठिकाणी त्याच्या विचाराचं मांडण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. मग भलेही त्या ठिकाणी विरोधकांमध्ये मतभेद जरी असतील पण ते मतभेदांमध्ये समन्वय साधण्याचं काम या व्यक्तिनिष्ठ समाजव्यवस्थेमध्ये निर्माण होत असतात. म्हणजे लोकशाही शासन व्यवस्थेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य हेच असतं की त्या ठिकाणी प्रत्येक घटकाला विचार करण्याची, त्या ठिकाणी त्याचे मत मांडण्याचं आणि त्याच्या मनानुसार त्याच्या
त्याचे जे काही प्रश्न आहेत ते स्वतःहून मांडण्याच्या, त्या समस्यानुसार त्या ठिकाणी आपला विकास करून घेण्याची संधी ह्या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये असते. म्हणजे सामाजिक जीवनामध्ये किंवा सामाजिक विकासामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर मुद्दा आपण बघितला तर हा व्यक्तिवादी समाज व्यवस्थेचा आपल्याला बघायला मिळतो. एकंदरीत भारताच्या मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा जर आपण अभ्यास केला किंवा ब्रिटिश कालखंडामध्ये जरी आपण अभ्यास केला तर ह्या घटकाचा कुठेतरी त्या ठिकाणी विकास हळूहळू घडत असताना दिसून येतो. मग त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की जी गोपाळ गणेश आगरकर यांनी व्यक्तिनिष्ठ किंवा बुद्धिवादी जी भूमिका घेतली त्यामध्ये सुद्धा आधी सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा असा सुद्धा खूप मोठा वादविवाद झाला, पण त्या ठिकाणी त्यांनी सामाजिक सुधारण्याचा खूप मोठा त्या ठिकाणी पुढाकार घेतला. म्हणजे एकंदरीत 1920ला जे गांधीयुग सुरू झालं त्या गांधीयुगाची सुद्धा पार्श्वभूमी होती की राजकीय स्वातंत्र्य तर मिळवायचं, पण त्या राजकीय स्वातंत्र्याबरोबर आम्हाला सामाजिक विकास सुद्धा साध्य करायचा. प्रत्येक घटकाचा अस्पृश्य म्हणून जो आमचा समाज मागासलेला आहे तो आजही पण उपेक्षित जीवन जगतोय, त्या व्यक्तींना सुद्धा कुठेतरी या ठिकाणी सामावून घ्यायचं, त्यांना सुद्धा एक व्यक्ती म्हणून ओळख निर्माण करून द्यायची, हा विचार त्या गांधीवादी चळवळीने आपल्याला दिलेला दिसून येतो. म्हणजे व्यक्तिनिष्ठ व्यक्तिवादी समाज व्यवस्थेची सुरुवात ही भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचीच एक देणगी आपल्याला या ठिकाणी मानावं लागेल. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा चौथा की सामाजिक समस्यांची निर्मिती. आता सामाजिक समस्यांचा उद्भव म्हणजे काय तर आधुनिकीकरण, जागतिकीकरण, औद्योगिकीकरण ही जी तत्व भारताच्या समाज व्यवस्थेने स्वातंत्र्यानंतर स्वीकारली. त्यानंतर काय झालं की हळूहळू जसं सामाजिक विकास व्हायला लागला, सामाजिक औद्योगिकरणामुळे काय झालं की समाजाचं खूप मोठं स्थित्यंतर झालं, विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती व्हायला लागली. मग हळूहळू या समाजाची या संस्कृतीची जी काही वैशिष्ट्ये होती मग ती एकत्र कुटुंब व्यवस्था असेल, एकसंध समाज व्यवस्था असेल, त्यामध्ये सुद्धा कुठेतरी काही प्रश्न सामाजिक दृष्टिकोनातून निर्माण व्हायला लागले. मग बेरोजगारी प्रश्न निर्माण झाले, आर्थिक समस्या खूप मोठ्या, आर्थिक विषमता खूप मोठ्या प्रमाणावरती निर्माण झाल्या. म्हणजे जसं जसं सामाजिक विकास घडतो त्या सामाजिक विकासाचा वाटा जर समान पद्धतीने सगळ्यांमध्ये सगळ्यांना जर मिळाला तर तो समाज समतोल स्वरूपाचा विकास साध्य करतो. पण मुळात भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये जर आपण बघितलं तर प्रामुख्याने सामाजिक विकासामध्ये तो समतोल कुठेतरी दिसून येत नाही आणि त्यामुळे काय झालं की विषम स्वरूपाचा आर्थिक विकास या समाज व्यवस्थेमध्ये झाला. आणि विषम स्वरूपाचा आर्थिक विकास झाल्यामुळे काय झालं की समाजामध्ये जी आर्थिक दरी प्रचंड स्वरूपात निर्माण झाली, त्यामुळे अनेक सामाजिक समस्यांचा या ठिकाणी उद्भव झालेला दिसून येतो. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे की अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण. आता अर्थव्यवस्था प्रामुख्याने स्वातंत्र्यानंतर भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला होता, समाजवादाचा तत्व स्वीकारलं होतं, लोकशाही समाजवाद. म्हणजे या ठिकाणी राज्यव्यवस्था आणि भांडवलशाही व्यवस्था या दोघांचा समन्वय साधून त्या अर्थव्यवस्थेला आकार देण्याचं काम प्रामुख्याने स्वातंत्र्यानंतरच्या काही कालखंडामध्ये या ठिकाणच्या राज्यकर्त्यांनी स्वीकारलेलं दिसून येतं. पण प्रामुख्याने 1990 नंतर जे जागतिक राजकारण बदललं आणि त्या जागतिक राजकारणाचा अविभाज्य भाग म्हणून किंवा अपरिहार्य परिणाम म्हणून भारताला सुद्धा त्या ठिकाणी ह्या जागतिकीकरणाचा स्वीकार करावा लागला. आता ह्या जागतिकीकरणाचं काय असतं की फायदे पण तेवढेच असतात आणि तोटे पण तेवढेच असतात. पण भारतासारख्या विकसनशील देशामध्ये प्रामुख्याने कृषी क्षेत्रावरती पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या देशाला ह्या जागतिकीकरणाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जे चंगळवाद, त्याच्यानंतर जे काही वेगवेगळे त्या जागतिकीकरणाचे परिणाम झाले, जी काही प्रचंड स्पर्धा या ठिकाणी निर्माण झाली, त्या स्पर्धेला तोंड देत असताना कुठेतरी या भारताचे जी कृषीप्रधान अर्थव्यवस्था होती त्या ठिकाणी कुठेतरी अडथळे निर्माण झालेले आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था आणि ह्या जागतिक अर्थव्यवस्थेची भारताने जे सामावून घेतलं, म्हणजे अलीकडच्या कालखंडामध्ये जर आपण बघितलं तर काही प्रमाणात आता त्यामध्ये सुद्धा भारताच्या या वेगवेगळ्या क्षेत्रांनी त्या ठिकाणी प्रगती करत असताना जागतिक पातळीवरती आपलं एक स्थान निर्माण करत असताना दिसून येतं. पण प्रामुख्याने भारताची जी प्रमुख अर्थव्यवस्था ज्याच्यावरती अवलंबून आहे ते शेती क्षेत्र आणि त्या शेती क्षेत्राला कुठेतरी ह्या जागतिक अर्थव्यवस्थेचे अजूनही समायोजन साधताना दिसून येत नाही. तर अशा पद्धतीने एकंदरीत भारताच्या सामाजिक विकासाच्या अनुषंगाने हे 5 मुद्द्यांचा आपण अभ्यास केला. त्यानंतर भारतातील सामाजिक स्थित्यंतर म्हणजे काय तर समाजाचा जो विकास कशा पद्धतीने घडतो, सामाजिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या घटना अशा असतात की त्या खूप महत्त्वाच्या परिणाम साधत असतात. तर तो सामाजिक स्थित्यंतर म्हणजे प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड आणि आधुनिक कालखंड या सगळ्या कालखंडांमध्ये आपण जर विचार केला तर अशा अनेक घटना असतात की त्या घटनांचा प्रभाव पडून त्या सामाजिक जीवनाला, समाजाच्या विकासाच्या प्रक्रियेला कुठेतरी एक वेगळं म्हणजे त्या प्रक्रियेमध्ये स्थित्यंतर घडत असतात. म्हणजे प्राचीन कालखंड आपण बघितला की सिंधू संस्कृती त्या कालखंडामध्ये असलेलं भारतातलं समाजजीवन, त्या समाजजीवनामध्ये मग जे समाजजीवन म्हणजे जगातल्या काही प्राचीन संस्कृती श्रेष्ठ मानल्या जातात त्यामधले असलेली भारताची एक संस्कृती होती. पण मध्ययुगीन कालखंडामध्ये जे काही श्रेष्ठत्व होतं ते कुठेतरी लयाला गेलेले दिसतं. म्हणजे स्थित्यंतर कशा पद्धतीने झालेले आपल्याला बघायला मिळतात सामाजिक स्थित्यंतरामध्ये की ते मग त्या कालच्या आधुनिकीकरणाला एकदमच उतरती कळा लागली आणि मग ती उतरती कळा लागल्यानंतर
त्यानंतर परत ब्रिटिशांचं आगमन झालं आणि पुन्हा त्या ब्रिटिशांच्या आगमनाबरोबरच भारतामध्ये प्रबोधनाची चळवळ सुरू झाली. ब्रिटिशांनी नवीन सामाजिक जीवनाची एक मूल्य भारतामध्ये जी प्रस्थापित त्यांच्याबरोबर येताना जी आणली ती मूल्य भारतामध्ये प्रस्थापित झाली आणि पुन्हा परत भारताच्या आधुनिकीकरणाला सुरुवात झाली. प्रामुख्याने भारताच्या स्थित्यंतराच्या अनुषंगाने पहिला मुद्दा जो आहे आधुनिकीकरणाचा, की भारताच्या प्रामुख्याने प्राचीन कालखंडामध्ये जे आधुनिकीकरणाची श्रेष्ठ भारताची संस्कृती होती ते मध्ययुगीन कालखंडामध्ये कुठेतरी लयाला गेली आणि मध्ययुगीन कालखंडामध्येच 11व्या आणि 12व्या शतकामध्ये प्रामुख्याने जी संत भक्ती चळवळ भारतामध्ये सुरू झाली. संत परंपरेची खूप मोठी परंपरा या देशामध्ये होती. त्या संत 11व्या आणि 12व्या शतकामध्ये जी भक्ती चळवळ सुरू झाली त्या भक्ती चळवळीने प्रामुख्याने या ठिकाणी काय केलं की संस्कृत भाषेच्या कडिकुलपामध्ये बंद असलेलं प्रचंड ज्ञानाचं जे भंडार या देशामध्ये होतं ते भंडार प्रामुख्याने या ठिकाणच्या बहुजन समाजाच्या दारापर्यंत नेऊन पोहोचवलं आणि त्या ठिकाणी त्यांना मग अस्पृश्यता असेल किंवा सामाजिक कर्मकांड असतील याविषयी जागृत करण्याचं सर्वप्रथम काम भारतामध्ये जर ह्या सामाजिक स्थित्यंतरामध्ये भारताच्या सामाजिक आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये जर आपण बघितलं तर ते सर्वप्रथम 11व्या आणि 12व्या शतकामध्ये सुरू झालेल्या भक्ती चळवळीने केलेलं दिसून येतं. त्यानंतर आपण जर बघितलं तर पुढे ब्रिटिश कालखंड आहे. ब्रिटिशांचा आज जर आपण विचार केला तर प्रामुख्याने ब्रिटिश राजवटीचा खूप मोठा प्रभाव एकंदरीत भारताच्या समाज जीवनावरती झालेला बघायला मिळतो. कारण ब्रिटिशांनी ज्या सुधारणा या ठिकाणी निर्माण केल्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आपण जर बघितलं तर ब्रिटिश भारतात आले आणि त्या ब्रिटिश राजवटीचा ब्रिटिशांच्या समाज त्या ठिकाणच्या प्रशासकीय व्यवस्थेचा फायदा घेऊन त्या ठिकाणचा फायदा किंवा त्यांचा आधार घेऊन त्यांनी जी कायद्याच्या राज्याची व्यवस्था या ठिकाणी प्रस्थापित केली त्याचा खूप मोठा प्रभाव या ठिकाणच्या विचारवंतांना या ठिकाणच्या समाज सुधारकांवरती पडला. मग त्याच्यामधूनच कुठेतरी पुढे प्रेरणा घेऊन भारताच्या आधुनिकीकरणासाठी राजाराम मोहन रॉय पुढे आले. मग आपल्याला माहीतच आहे की ह्या समाजव्यवस्थेमध्ये ज्या काय अनिष्ट प्रथा परंपरा ज्या होत्या सतीची प्रथा ज्या अशी अनिष्ट प्रथा होती, जरट कुमारी विवाह होता, बालविवाह प्रथा होत्या, या प्रथा बंद करण्यासाठी सुरुवातीच्या कालखंडामध्ये राजाराम मोहन रॉय यांनी जे काही पुढाकार घेतला त्याला कारण काय ठरलं त्या आधुनिकीकरणाला तर त्याला कारण ठरलं ब्रिटिशांनी जी कायद्याची प्रशासन व्यवस्था या ठिकाणी निर्माण केली. त्या प्रशासन व्यवस्थेमुळे काय झालं की कायद्यांचा आधुनिक त्यावेळच्या समाज व्यवस्थेला एक ओळख व्हायला सुरुवात झाली आणि हळूहळू आपल्या ज्या समाज सुधारकांनी वेगवेगळ्या सुधारणा या ठिकाणी घडून आणल्या त्या खूप मोठं स्थित्यंतर म्हणजे त्या ठिकाणी एकूणच मध्ययुगीन कालखंड आणि मग त्या मध्ययुगीन कालखंडातल्या चुकीच्या घडामोडी कुठतरी त्या ठिकाणच्या रूढी प्रथा परंपरा कुठतरी त्या ठिकाणी बंद व्हायला लागल्या आणि एकीकडे भारताच्या समाजाची वाटचाल सामाजिक विकासाची वाटचाल ही विकास प्रक्रियेकडे कुठतरी सुरू झाली. मग आपण त्या ठिकाणी म्हणजे जे म्हणतो की भारताच्या सामाजिक विकासामध्ये शाहू फुले आंबेडकर यांचं जे नाव आदराने घेतो त्याची सुद्धा पार्श्वभूमी कुठतरी आपल्याला त्या ब्रिटिश राजवटीने जी प्रशासन व्यवस्था निर्माण केलेली होती त्या प्रशासन व्यवस्थेमुळे त्या ठिकाणच्या आधुनिकीकरणाला जो वातावरण निर्माण झालं त्या वातावरणामुळेच त्यानंतर भारताच्या सामाजिक विकासाची प्रक्रिया भारताच्या सामाजिक आधुनिकीकरणाची प्रक्रिया कुठतरी सुरू झालेली बघायला मिळते. त्यानंतर औद्योगिकीकरण. आता औद्योगिकीकरण स्थित्यंतरामध्ये का बरं महत्त्वाचं आहे? सामाजिक स्थित्यंतर म्हणजे समाजामध्ये खूप व्यापक असा जो काय परिणाम होतो त्यामध्ये औद्योगिकीकरण हा घटक खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण जर प्रामुख्याने बघितलं तर शहरी आणि ग्रामीण असं जे समाज जीवनाची एक आता जी विभागणी झालेली दिसून येते इंडिया वर्सेस भारत ही विभागणी सुद्धा कोणत्या घटकामुळे झाली तर ही झाली औद्योगिकीकरण. म्हणजे काय झालं की उद्योगधंद्यांची प्रचंड वाढ आणि उद्योगधंद्यांची वाढ झाल्यामुळे काय झालं की त्या उद्योगधंद्यांच्या भोवती शहरीकरण वाढलं. त्या शहरीकरणामुळे काय झालं म्हणजे औद्योगिकीकरणामुळे त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आणि मुळातच भारताची जी शेतीवरती आधारित असलेली अर्थव्यवस्था होती त्यामध्ये अनिश्चिततेचं जे प्रचंड सावट असायचं त्यामुळे चांगल्या जीवनाच्या सुविधेसाठी लोकांनी शहरांकडे त्या औद्योगिक क्षेत्रांकडे तिकडे धाव घ्यायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात शहरीकरण झालं आणि त्या शहरीकरणात म्हणजे काय झालं की शहरी आणि ग्रामीण अशा पद्धतीचे भारताच्या सामाजिक जीवनामधलं एक स्थित्यंतर ह्या औद्योगिक क्रांतीमुळे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की काय की मानवी जीवनामध्ये मानवाचा विकास होण्यामध्ये त्याच्या जीवनामध्ये स्थिरता प्रदान होणं खूप गरजेचं असतं आणि ती स्थिरता प्रदान करण्याचं काम प्रामुख्याने औद्योगिकीकरणामुळे जो रोजगार शाश्वत स्वरूपाचा रोजगार या ठिकाणी उपलब्ध झाला त्या रोजगारामुळे बऱ्याच ठिकाणी म्हणजे बहुसंख्य लोकांच्या जीवनामध्ये एक स्थिरता स्थैर्य या ठिकाणी निर्माण झालं आणि त्याच्यामुळे हळूहळू काय झालं की सामाजिक जीवनाचा दर्जा उंचवायला या ठिकाणी सुरुवात झालेली बघायला मिळते. म्हणजे सामाजिक स्थित्यंतरामध्ये औद्योगिकीकरण हा मानवाच्या एकंदरीत जीवनामध्ये खूप महत्त्वाचा भाग आपल्याला मानावा लागतो. औद्योगिकीकरण फक्त भारताच्या विकासाच्या संदर्भात नाही तर जगाच्या एकंदरीत इतिहासाच्या जे इतिहास घडला त्या इतिहासामध्ये सुद्धा औद्योगिकीकरण हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे भारतावरती ब्रिटिशांनी जी 150 वर्ष राज्य केलं म्हणजे इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली
आणि त्याचे परिणाम भारतावरती झाले. जी त्या ठिकाणी औद्योगिक क्रांती झाल्यामुळे त्या ठिकाणी उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावरती निर्माण झाले आणि त्या उद्योगधंद्याच्या त्या लागणारा कच्चा माल मिळवण्यासाठी ब्रिटिशांना नवीन बाजारपेठेची गरज भासायला लागली आणि ती बाजारपेठ शोधता ते भारतामध्ये आले आणि त्या भारतामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी आपल्या देशावरती जे 150 वर्ष राज्य केलं. म्हणजे किती प्रचंड जागतिक स्थित्यंतर ह्या औद्योगिकरणाच्या प्रक्रियेमुळे घडून आलेलं दिसून येतं. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे नागरीकरण. म्हणजे जसं समाजाचं मध्ये आधुनिकीकरण होतं, औद्योगिकीकरण होतं आणि त्या औद्योगिकरणाच्या बरोबरीनेच समाजामध्ये नागरीकरण घडून येतं. म्हणजे ज्या शहरांमध्ये जे आपण बघतो की नवीन शहरं निर्माण होतात, त्या शहरांमधलं जे काही सुशिक्षित त्या ठिकाणी शिक्षणाच्या संधी वाढतात आणि शिक्षण घेतलेला जो नवीन समाज निर्माण होतो त्याला आपण म्हणतो की नवीन मूल्य, नवीन जीवन जगण्याची शैली, पाश्चिमात्य विचारांचा केलेला स्वीकार आणि ह्या सगळ्यांच्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्या ठिकाणचे जो काही समाजव्यवस्था निर्माण होते त्या समाजव्यवस्थेला आपण नागरीकरण झालेली समाजव्यवस्था असं म्हणतो. म्हणजे आधुनिक नवीन मूल्यांचा प्रभाव असलेला जी समूह रचना किंवा समूह व्यवस्था जी नव्याने निर्माण होते त्याला आपण नागरीकरण असं नाव देतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी प्रचंड म्हणजे काय झालं की औद्योगिकरण झालं, औद्योगिकरणामुळे शहरांची संख्या वाढली आणि शहरांची संख्या वाढल्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्येचं मोठ्या प्रमाणावरती काय झालं की त्या ठिकाणी आगमन व्हायला सुरुवात झाली आणि त्याच्यातूनच तरी ही नागरीकरणाच्या प्रक्रियेने वेग घेतलेला दिसून येतो. आता त्याच्यानंतर चौथं महत्त्वाचं वैशिष्ट्य या स्थित्यंतरामध्ये पाश्चिमात्यीकरण म्हणजे काय तर जे वेगवेगळे राज्यकर्ते या देशामध्ये आले, प्रामुख्याने इंग्रज राज्यकर्ते भारतामध्ये आले आणि त्या इंग्रजांच्या बरोबर इंग्रज राज्यकर्ते ज्यावेळेस आले त्यांचे नवीन विचार, त्यांच्या नवीन संस्कृती, त्यांच्या जीवन जगण्याच्या नवीन पद्धती ह्या सगळ्यांचा प्रभाव भारताच्या एकंदरीत समाजव्यवस्थेवरती हळूहळू पडायला सुरुवात झाली. मग ब्रिटिशांनी जी शिक्षण पद्धती सुरू केली, ब्रिटिशांनी जी प्रशासन व्यवस्था सुरू केली, या सगळ्यांचा कुठेतरी प्रभाव भारताच्या एकंदरीत सामाजिक जीवनावरती पडायला लागला. त्याचप्रमाणे तत्कालीन जो काय भारताचा नवमध्यम वर्ग शिकून तयार झाला, बुद्धिवादी वर्ग शिकून तयार झाला, तो शिक्षणासाठी प्रामुख्याने इंग्लंडमध्ये गेलेला दिसून येतो. मग एकंदरीत त्या इंग्लंडच्या किंवा त्या युरोपियन देशाच्या जीवन पद्धतीचा, जीवनशैलीचा प्रभाव त्यांच्यावरती कुठेतरी पडला आणि त्याचाच परिणाम त्यांनी भारतामध्ये ज्या सामाजिक चळवळी सुरू झाल्या, भारताची जी स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली त्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये कुठेतरी हा पाश्चिमात्य जीवनशैलीचा किंवा त्यांच्यावरती त्या पाश्चिमात्य विचारांचा पडलेला प्रभाव. आणि मग आपण जर भारताच्या राज्यघटनेचा अभ्यास केला तर त्या भारतीय राज्यघटनेने जी काही तत्त्व स्वीकारलेली आहे ती तत्त्व जी आपण जे पाश्चिमात्य तत्व म्हणजे जे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ह्या ज्या काही तत्वांचा उगम पाश्चिमात्य किंवा त्या युरोपियन देशामध्ये झालेलं होता, ती सगळी तत्व ह्या पाश्चिमात्यीकरणाच्या प्रभावामुळे भारतापर्यंत पोहोचली. म्हणजे हा सुद्धा खूप मोठा सामाजिक स्थित्यंतराचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी बघावा लागतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा धर्मनिरपेक्षीकरण, धर्मनिरपेक्षता हा सगळ्यात महत्त्वाचा भारतासारख्या देशाच्या एकंदरीत सामाजिक स्थित्यंतरामध्ये हा मुद्दा आपल्याला या ठिकाणी खूप महत्त्वाचा असलेला बघायला मिळतो. कारण प्रचंड धार्मिक विविधता, प्रचंड जातीय विविधता असलेल्या देशामध्ये या देशाचं अखंडत्व टिकून ठेवण्यासाठीचा जर कोणता मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा कारणीभूत ठरलेला असेल तर तो हा धर्मनिरपेक्षकरणाचा म्हणजे या ठिकाणी सगळे धर्म सारखेच आहेत. ही जी शिकवण जी भक्ती चळवळीपासून सुरू झाली की सर्व देवाचीच लेकरं आहेत, एकाच देवाची लेकरं आहेत, सगळ्यांना या ठिकाणी जीवन जगण्याचा सारखाच अधिकार आहे, ही जी शिकवण आपल्याला ज्या 11व्या आणि 12व्या शतकामध्ये सुरू झालेल्या भक्ती चळवळीने दिली त्याचाच प्रभाव नंतर ब्रिटिशांनी पण ब्रिटिश राजवटीमध्ये सुद्धा त्यांनी जी शासन व्यवस्था निर्माण केली यामधून हळूहळू जे काही सामाजिक स्थित्यंतर भारतामध्ये घडत गेलं आणि त्या सामाजिक स्थित्यंतरामधून धर्मनिरपेक्षतेचा या ठिकाणी हे मूल्य या भारतीय समाजव्यवस्थेमध्ये निर्माण झालं आणि त्या मूल्यांमुळे आज आपण बघतो की भारताची जी ओळख आहे, जगातलं इतकं प्रचंड विविधता असलेला देश असून सुद्धा या देशामध्ये इतके सगळ्या धर्मांचं अस्तित्व असून सुद्धा सर्व धर्म, सर्व जाती व्यवस्था, सगळ्या बहुसंस्कृती या ठिकाणी गुणागोविंदानं नांदताना दिसून येतात. म्हणजे एकंदरीत कोणत्या पण देशाचा विचार करत असताना फक्त तो राजकीय दृष्टिकोनातून करणं गरजेचं नसतं, तर त्या देशाचं सामाजिक विकास सुद्धा त्या ठिकाणी कशा पद्धतीने झाला, त्या देशाची सामाजिक रचना कशा पद्धतीची आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे आज आपण जगाच्या वेगवेगळ्या देशांचा ज्यावेळेस अभ्यास करतो किंवा भारत आणि चीन या दोन देशांचा ज्यावेळेस अभ्यास करतो तर त्या दोन देशांचा फक्त राजकीय व्यवस्थांचा अभ्यास त्या ठिकाणी उपयोगाचा नसतो. कारण आज आपण जर भारत आणि चीन या दोन देशांचा अभ्यास ज्यावेळेस करतो त्या ठिकाणी असं दिसून येतं की भारताने लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारली आणि चायनाने साम्यवादी शासन व्यवस्था स्वीकारलेली दिसून येते. पण हे स्वीकारत असताना त्या ठिकाणच्या सामाजिक जीवनाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्या ठिकाणी सामाजिक जीवनामध्ये
म्हणजे आर्थिक बाबतीमध्ये जर विचार केला तर भारतापेक्षा चीन हा अग्रेसर असलेला दिसून येतो. पण ज्यावेळेस सामाजिक जीवनाचा, सामाजिक मूल्यांचा, पद्धतींचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्या ठिकाणी निश्चितच असं जाणवतं की लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेल्या भारतामध्ये सामाजिक जीवनाचं जे दर्जा आहे तो चायनापेक्षा कितीतरी अधिक असलेला बघायला मिळतं. म्हणजे या ठिकाणी जे आपल्याला स्वातंत्र्य आहे, बंधुत्व आहे, जे जीवन जगण्यासाठी वेगवेगळे व्यवस्था या ठिकाणी स्वातंत्र्याच्या आपल्याला भारतीय लोकशाहीने उपलब्ध करून दिलेले आहे. त्यामुळे निश्चितच भारताचं सामाजिक जीवन हे हळूहळू काय प्रगल्भतेकडे वाटचाल करताना आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीने एकंदरीत भारतातील सामाजिक विकास आणि सामाजिक स्थित्यंतराच्या मुद्द्यांचा आपण या ठिकाणी विचार केला. ठीक आहे, पुढच्या लेक्चरला आपण पुढच्या मुद्द्याचा विचार करूया.